नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि महाराष्ट्राच्या खेडोपाड्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या संदर्भातल्या ताजी स्थिती काय आहे, काय अपडेट्स आहेत, हे आपण आता इथून पुढचा सलग अर्धा तास जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी जाऊयात खानदेशातल्या धुळ्यात. धुळ्यामध्ये कंटेनमेंट झोन आहे. या कंटेनमेंट झोनमध्ये नागरिक फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करताना दिसत नाहीयेत. तसंच अन्य काही समस्या या निमित्तानं उभ्या राहत आहेत. पाहूयात आमचा आढावा. धुळे जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनचं अस्तित्व आहे की नाही असा प्रश्न सध्या पडलाय. कारण की धुळे जिल्ह्यामध्ये इतर भाग तर सोडाच, मात्र जो कंटेनमेंट झोन आहे त्या भागामध्ये देखील सर्रासपणे नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये फिरताना दिसून येत आहेत. सध्या धुळे शहरामध्ये जो सगळ्यात मोठा धुळे जिल्ह्यातला हॉटस्पॉट आहे, या धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एकीकडे रुग्ण सापडत असताना देखील दुसरीकडे तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जे सामान्य नागरिक आहेत ते घराबाहेर पडतात. त्यामुळे एकंदरीत धुळे जिल्ह्यामध्ये आणि खास करून धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी रस्त्यांवर दिसून येते. खरं तर जीवनावश्यक वस्तूंसाठी सकाळी 8 ते 2 या कालावधीमध्ये प्रशासनाने शिथिलता दिलेली आहे, मात्र अनावश्यक गोष्टींसाठी देखील मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडतात. महत्त्वाचं म्हणजे धुळे शहरातल्या ज्या भागांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत, खरं तर तो भाग कंटेनमेंट झोन आहे. त्या कंटेनमेंट झोनमध्ये साधारणतः नागरिकांना सगळ्याच प्रकारची त्या ठिकाणी येण्या जाण्यास बंदी असते. मात्र धुळे शहरामध्ये राजकीय दबावापोटी विशेष करून या ठिकाणी जे कंटेनमेंट झोन आहेत ते सोयीनुसार बनवले गेलेत. त्यामुळे या भागामध्ये सर्रासपणे नागरिक फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी हा खऱ्या अर्थाने खेळ आहे. एकीकडे प्रशासन जे आहे ते अस्तित्वात आहे की नाही असा एकूणच प्रश्न यामुळे सगळा समोर आलेला आहे. एकंदरीतच महापालिका प्रशासनाने कुठलाही राजकीय दबाव न पाळता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंटेनमेंट झोनची प्रामुख्याने आणि गांभीर्याने या ठिकाणी दखल घेऊन त्याची कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता नागरिकांकडून होते. त्यामुळे महापालिका प्रशासन जर वेळीच कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये धुळे शहरात कोरोनाचे जे रुग्ण आहेत ते वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांचा हा रिपोर्ट पाहिला. धुळ्यातल्या नागरिकांनी अधिक सजग होण्याची गरज आहे. जाऊयात सोलापुरात. सोलापूरमध्ये एका बसचं एका टेस्टिंग सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे आणि जे कंटेनमेंट झोन आहेत, प्रतिबंधित क्षेत्र आहेत, या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ही या बसच्या माध्यमातून डॉक्टर आणि तपासणी पथक जातं आणि प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करतं. पाहूयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांचा रिपोर्ट. सोलापूर महानगरपालिकेतर्फे आता उपाययोजना करण्यात येत आहेत. महापालिका एकंदरीतच ॲक्टिव्ह मोडवरती पाहायला मिळते, कारण कालच महापालिकेच्या वतीने मोबाईल क्लिनिक देखील सुरू करण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आहे त्या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत, विशेषतः ज्येष्ठ नागरिक जे आहेत, ते आपली तपासणी करण्यासाठी रुग्णालयामध्ये येण्यास धजावत नाही आहेत. त्यामुळेच त्यांच्यासाठी आता कोविड मोबाईल व्हॅन जे आहे ती त्या ठिकाणी या कंटेनमेंट झोनमध्ये फिरणार आहे आणि ज्येष्ठांची तपासणी करणार आहे. कारण सोलापूरमध्ये साधारणपणे ज्येष्ठ नागरिकांनाच मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने ही उपाययोजना करण्यात येत आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे महापालिकेच्या वतीने सोलापूर शहरामध्ये विदाऊट मास्क फिरणाऱ्या लोकांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याला सुरुवात केलेली आहे. जवळपास काल दिवसभरामध्ये 70 नागरिकांवरती, त्याचबरोबर व्यापाऱ्यांवरती जे आहे या ठिकाणी मास्क न घातल्यामुळे कारवाई करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे महापालिकेच्या वतीने आता कंट्रोल रूम देखील उभारण्यात आलेले आहे, ज्या माध्यमातून या जे प्रतिबंधित क्षेत्र आहेत, जे कंटेनमेंट झोन आहेत, तेथील सर्व नागरिकांची, पॉझिटिव्ह रुग्णांची आणि आजारी असलेल्या रुग्णांची देखील माहिती या माध्यमातून सर्व जनतेला देखील कळणार आहे. त्यामुळे एकंदरीतच सोलापूर महानगरपालिका प्रशासन आता ॲक्टिव्ह मोडवरती पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. आणि आता जाऊयात थेट महाराष्ट्राचं दुसरं टोक गडचिरोलीला. गडचिरोलीच्या ग्रामीण भागात सुद्धा आता हळूहळू कोरोनाचे रुग्ण आढळू लागलेत आणि त्याचं मुख्य कारण आहे ते विविध जिल्ह्यांमधनं किंवा अन्य राज्यांमधनं आपापल्या गावी परतलेले कामगार किंवा मजूर. त्यामुळे आता माहितीपटाच्या माध्यमातून या सगळ्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न प्रशासनानं जोरदार सुरू केला. ग्रीन झोन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 26 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा धोका हा अतिदुर्गम भागापर्यंत आता पोहोचलेला आहे. हा धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी माहितीपटाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू केलेले आहेत. 2 माहितीपट तयार करण्यात आलेले आहेत. स्थानिक माडिया आणि गोंडी या आदिवासी भाषेमध्ये हे माहितीपट आहेत. विशेषतः दुकानामध्ये खरेदीसाठी येणारे जे नागरिक असतील त्यांनी कशा पद्धतीनं
व्यवहार केला पाहिजे त्या संदर्भात त्या माहितीपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुकानदारांनी सुद्धा येणाऱ्या नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगमध्ये उभं केलं पाहिजे. प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाची नोंद केली पाहिजे. त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर हे सगळं त्याच्यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. त्यासोबतच सॅनिटायझरचा वापर त्या ठिकाणी करणं हे सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना सुद्धा, कारण एखादा कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर तो कोणाकोणाच्या संपर्कात आला हे खूप महत्त्वाचं असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला दिवसभरात कोणाला भेटले, कोणाशी संपर्क आला, ती नावं एखाद्या वहीमध्ये किंवा एखाद्या कागदावर नमूद करावी, नोंद करून ठेवावी अशी सूचना सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागात जिथं संसाधनाची कमतरता आहे, कम्युनिकेशनचा अभाव आहे, संचार साधनं नाहीत, अशा ठिकाणी या माहितीपटाच्या माध्यमातून जनजागृती करून कोरोनाचा धोका टाळण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. आणि आता येऊयात मालेगावमध्ये. नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव एक अतिशय मोठा आणि लक्षवेधी अशा प्रकारचा हॉटस्पॉट. मात्र सोलापूर आणि गडचिरोलीच्या नंतर मालेगावमधनं एक दिलासादायक बातमी आहे. कारण सलग तिसरा दिवस आहे की मालेगावमध्ये एकही नवा पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. पाहूया. मालेगावात गेल्या 3 दिवसापासून एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही आहे. त्याच्यामुळे शासनाला, प्रशासनाला आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे मालेगावची जी परिस्थिती आहे ती पूर्वपदावर येत आहे आणि त्याच्यामुळे आता मालेगाव शहरात जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रशासनातर्फे वेगवेगळे पाऊल उचलले जात आहे. आयुक्तांनी बैठक घेतलेली आहे आणि यंत्रमाग कसे सुरू करायचे यासाठी त्यांनी एक गाईडलाईन जारी केलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील एक आदेश जारी करून यंत्रमाग लवकरात लवकर सुरू करावे यासाठी ते प्रयत्न केले जात आहे. आणि रुग्णांची जी संख्या आहे आज 700वर गेली असली तरी जवळपास 550पेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात देखील केलेली आहे. आणि आता फक्त 90 ते 95 जे रुग्ण आहे ते उरलेले आहे. त्यांचेही उपचार होत आहे आणि त्यांचीही तब्येतीत सुधारणा होत असल्यामुळे लवकरच त्यांना देखील डिस्चार्ज मिळणार आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव. आणि आता नगर जिल्ह्यामध्ये जाऊयात. नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा खरं तर मूळ नगर जिल्ह्यात कोरोनाचे फारसे रुग्ण आढळले नव्हते. मात्र मुंबई, पुणे आणि राज्याच्या अन्य भागातून जेव्हा नगर जिल्ह्यामध्ये लोक परतू लागली आपापल्या गावी, तेव्हा मात्र नगर जिल्ह्यात आता हळूहळू कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागलेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा जो आकडा आहे तो गेल्या 4-5 दिवसामध्ये पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये रुग्ण सापडत नव्हते. मात्र जेव्हापासून लॉकडाऊन शिथिल झालाय त्यानंतर पुण्या मुंबईतनं अनेक लोक आपल्या गावाकडे परतत आहेत. त्यातीलच जे बाधित आहेत ते आता दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. श्रीगोंदा असेल, नगर असेल, राहुरी असेल, श्रीरामपूर असेल, संगमनेर असेल, अनेक तालुक्यांमध्ये मुंबई पुण्यातनं आलेले जे लोक आहेत हे बाधित सापडत आहेत. एकीकडे प्रशासन काळजी घेण्याचं आवाहन करत आहे, मात्र तरीसुद्धा अनेक मुंबई पुण्यातनं आलेले लोक जे आहेत ते प्रशासनाला आल्याची माहिती देत नाही आहे, लोकांमध्ये मिसळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा जो धोका आहे तो नगर जिल्ह्यामध्ये वाढलेला दिसतोय. नागरिकांनी आता सतर्क राहण्याची गरज आहे, काळजी घेण्याची गरज आहे. जो कोणी बाहेरून आलेला व्यक्ती असेल अशा व्यक्तींची माहिती प्रशासनाला देणं गरजेचं आहे. नाहीतर काही दिवसामध्ये नगर जिल्ह्याचा जो आकडा आहे तो खूप मोठा वाढलेला दिसेल. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आणि आता मराठवाड्यात जाऊयात. मराठवाड्यातला लातूर हा एक अतिशय मोठं ठिकाण, जिल्ह्याचं, तालुक्याचं, मोठी व्यापारी पेठ. लातूरमधला हडको हा जो भाग आहे, या हडको भागात एकाच कुटुंबात अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्यामुळे हा सगळा परिसर हा सीलबंद करण्यात आलाय. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. लातूर शहरातल्या हडको परिसरामध्ये काल एक रुग्ण वाढल्यामुळं लातूर शहरातल्या हडको परिसरातल्या रुग्णांची संख्या झालेली आहे 7. आणि आपण पाहू शकतो हाच तो हडको परिसर आहे जो पूर्णपणे आता महानगरपालिकेने सील केलेला आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी त्याबरोबरच पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावताना आपल्याला दिसत आहेत. या कालच्या तारखेमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये एकूण रुग्णांची संख्या जी वाढलेली आहे ती एकूण 10 रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामध्ये निलंगा तालुक्यामध्ये 6 रुग्ण आहेत. लातूर शहरातील हडको परिसर,
लातूर शहरातल्या लातूर तालुक्यातल्या मसला गावातला एक रुग्ण आणि त्यासोबतच निलंगा असे 10 रुग्ण कालच्या तारखेत सापडले आहेत आणि त्यामुळं दिवसेंदिवस जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्याचा आणि लातूर शहराचा जो आकडा आहे तो दिवसेंदिवस वाढतोय. लातूर शहरातल्या कोरोना रुग्णांचा जो आलेख आहे तो वरचेवर वाढताना या ठिकाणी दिसून येतोय आणि आता नागरिकांना प्रशासन तर आवाहन करतंयच, मात्र आता नागरिकांनी देखील स्वतःची खबरदारी, स्वतःची काळजी, स्वतःची सुरक्षा घेणं आता गरजेचं बनलंय. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. न्यूज 18 लोकमत. आणि आता जाऊयात बुलढाण्यामध्ये 10 मेच्या नंतर हळूहळू कोरोनाग्रस्त रुग्ण सापडायला सुरुवात झाली आणि गेल्या काही दिवसात साधारण 25 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यानं जिल्ह्यातली चिंता वाढली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये रुग्णवाढीचा वेग वाढलेला असून 16 दिवसामध्ये 24 रुग्ण आढळून आलेले आहे. बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती पाहण्याचा प्रयत्न केला असता बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत 48 पेशंट आढळलेले आहे. 48 पैकी 18 रुग्ण जे आहे ते ॲक्टिव्ह आहे आणि 27 रुग्णांना आतापर्यंत नियमाप्रमाणे त्यांचे दुसरे रिपोर्ट जे आहे ते निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे. प्रलंबित रिपोर्ट जे आहे 59 आहे आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जे ॲक्टिव्ह आहे ते 18 आहे. एकंदरीत बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला असता बुलढाणा जिल्ह्याचा रुग्णवाढीचा वेग हा वाढलेला असून ज्याच्यामध्ये 13 दिवसानंतर रुग्ण सापडला होता जळगाव जामोद येथे. त्याच्या नमुने जे आहे ते बऱ्हाणपूर हिस्ट्री होती. मात्र एकंदरीत बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती पाहता बुलढाणा जिल्हा लाखाच्या वर पुणे आणि मुंबईतून जे आहे जे घर वापसी त्या लोकांची झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता रुग्ण आढळून येत आहे. एकंदरीत बुलढाणा जिल्ह्याचा आकडा 48 झालेला आहे. त्यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 18 रुग्ण जे आता पॉझिटिव्ह आहे त्यांचे उपचार सुरू आहे. अमोल गावंडे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. भंडारा आणि या जिल्ह्याच्या आजूबाजूच्या भागात तसंच मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागातला हनुमान भक्त असा नाही की ज्याला भंडाऱ्यातलं चांदपूर माहीत नाही. या चांदपूरमधलं जे हनुमानाचं देवस्थान आहे ते लॉकडाऊनपासून बंदच आहे. पण इथल्या दुकानदारांची आणि व्यावसायिकांची या सगळ्यात मात्र मोठी उपासमार होते. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने. देशामध्ये कोरोनाने थैमान घातलेले असून मागील 2 महिन्यापासून लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले आहे आणि देशातील मंदिरे आणि देवस्थाने सगळे बंद आहेत. आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील चांदपूर या ठिकाणी जवळपास 101 दुकाने जे पूजाचे साहित्य आणि खिलोने विक्री करत असतात. या ठिकाणी छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेशचे लोकसुद्धा या ठिकाणी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी शनिवार आणि मंगळवारी हजारो भाविक येत असतात आणि त्यांच्यामुळेच ह्या दुकानदारांचा उदरनिर्वाह चालत असतो. मात्र आता ह्या लॉकडाऊनमुळे यांचे सगळे दुकानं बंद आहेत. आपण पाहू शकतो कशा या ठिकाणी सगळे दुकानं बंद आहेत. मात्र शासन जरी प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ देत असला तरी ते 5 किलो तांदूळ यांना महिन्याभर पुरणार का असं त्यांचा प्रश्न आहे. मात्र देशामध्ये आता काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली आहे करिता आता हे मंदिर शासनाने सुरू करावं आणि कुठंतरी यांचा उदरनिर्वाहाचं साधन सुरू होईल. त्यामुळे ह्या लोकांनी लोकांचं म्हणणं आहे की सोशल डिस्टन्सिंगचा पालन आम्ही दुकान चालवू. त्यामुळे शासनाने मंदिर उघडण्याची परवानगी देण्यात यावी. प्रवीण तांडेकर, न्यूज 18 लोकमत, भंडारा. आणि आता जाऊयात साताऱ्यात मराठवाड्यासारखीच सारीची साथ आल्यासारखं दिसतंय. कारण सारीमुळे एका अवघ्या 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं. पाहूयात. सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाची साखळी जी आहे ती आता तुटत नाही आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर यासारख्या बाधित जिल्ह्यामधून जवळपास लाखोच्या संख्येने जे आहे ते नागरिक या ठिकाणी दाखल होत आहेत आणि यांच्यामधीलच जे आहे ते बाधित या ठिकाणी लोक जे आहेत ते सापडत आहेत. काल दिवसभरामध्ये सातारामध्ये जवळपास 52 कोरोनाबाधित रुग्ण जे आहेत ते आढळल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जी आहे ते आता 394वर जाऊन पोहोचलेली असून आत्ता सध्या सातारामध्ये वाई तालुक्यातील 67 वर्षीय पुरुषाचा आणि पाटण तालुक्यातील 70 वर्षीय महिलेचा जो आहे तो आता मृत्यू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील जी मृत्यूची संख्या आहे जी आता 11वर जाऊन पोचलेली असून त्याचसोबत आता एकंदरीत पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये बाधितांची संख्याही वाढत असताना त्याचसोबत आता मृत्यूची संख्याही वाढत आहे. त्यासोबत आता नवीन संकट या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पाटण तालुक्यातील 12 वर्षीय जो युवक होता या युवकाला सारीचेही लक्षणं या ठिकाणी आढळलेले असून आतापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये सारीचे जे आहे ते 6 रुग्णांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे.
त्यामुळं एकंदरीत प्रशासनाची जी आहे ती डोकेदुखी वाढत असून प्रशासन जे आहे ते नागरिकांना घरात राहा, मास्क वापरा अशा प्रकारचंच आव्हान करत असून या सातारा जिल्ह्यामध्ये जी बाधितांची संख्या वाढत आहे ती आता सातारकरांसाठी एक चिंतेची बाब ठरलेली आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठवाड्यातल्या औरंगाबादमध्ये चिकलठाणा औद्योगिक वसाहत आहे MIDC आणि या चिकलठाण्यातल्या एका बंद पडलेल्या इमारतीचा कारखान्याचा भाग ताब्यात घेऊन जिल्हा प्रशासनानं आता इथे 250 खाटांचं एक कोविड रुग्णालय उभं करायला सुरुवात केली. मुंबई, पुणे, नाशिक नंतर कोरोनाबाधितांची रुग्ण झपाट्याने वाढते ती औरंगाबादमध्ये आणि भविष्य काळामध्ये रुग्ण वाढतील या दृष्टिकोनातून प्रशासनाने मोठी जय्यत तयार केलेली आहे. औरंगाबादमध्ये 250 खाटांचं एक रुग्णालय तयार होतं आहे. आपण बघू शकतो चिकलठाणा MIDCमध्ये पूर्ण युद्ध पातळीवर काम या ठिकाणी सुरू आहे. कारण आज 1380चा आकडा औरंगाबादमध्ये झालेला आहे. एक मेल्ट्रॉन कंपनी होती ती बंद पडलेली, ती मेल्ट्रॉन कंपनीचं या ठिकाणी ताब्यात प्रशासनाने घेतलेली आहे आणि या ठिकाणी 250 खाटांचं रुग्णालय जे आहे ची काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अशा पद्धतीनं काम सगळ्या बाजूनी सुरू आहे. जवळपास 90% काम झालेलं आहे आणि येत्या 10 दिवसामध्ये हे रुग्णालय जे आहे तयार होईल आणि रुग्णसेवेसाठी हे होईल. पालकमंत्री सुभाष देसाईंनी घोषणा केल्याप्रमाणे जिल्हा प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल यांनी ही तयारी सुरू केलेली आहे. हे रुग्णालय 10 दिवसात तयार होईल आणि हे तयार झाल्यानंतर महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात येईल. 250 खाटांचं हे हॉस्पिटल येत्या 10 दिवसामध्ये तयार होईल. प्रशासनाचा आणि सुपरवायझरचाही दावा आहे. कारण 1380 आज आकडा आहे. आज 30 रुग्णांची जी आहे वाढ झालेली आहे. जवळपास 781 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत तर 58 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. भविष्य काळामध्ये ही साखळी तुटावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे. मात्र दुर्दैवाने जर वाढली तर प्रशासन औरंगाबादचं पूर्णपणे तयार दिसत आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांचा हा रिपोर्ट पाहिलात. या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात, पण 3 गोष्टींची पुन्हा एकदा आग्रहाची आठवण आणि कळकळीची विनंती. मास्क बांधा, घराबाहेर पडल्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंग बाळगा आणि घरी परत आल्यानंतर साबणाने हात नीट धुवा. आपल्याला सगळ्यांना मिळून कोरोनाला हरवायचं आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात.